फिजिक्सचं 9 टॉपिक स्टार्ट करू बेटा आपण. चालू केलं ते. फिजिक्सचं नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू बेटा आपण. काय टॉपिकचं नाव? करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला काय बघायचं बेटा? करंट. करंट म्हणजे काय बेटा? त्याच्याला म्हणतो आपण करंट. फ्लो ऑफ चार्ज. फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. सो चार्जचं युनिट काय बेटा? कुलम. टाइमचा सेकंड. आणि त्याला काय म्हणतो? कुलम पर सेकंड म्हणजे काय? एम्पियर. काय कन्सेप्ट बघायचे बेटा? कुठला कन्सेप्ट आहे? जंक्शन. कसं म्हणलं तर बेटा जंक्शन? जंक्शनचा अर्थ काय बेटा? 2 और मोर कंडक्टर जॉईन टुगेदर केलं तर त्याला आपण काय म्हणूया? जंक्शन. म्हणजे काय मॅडम? समजा आपल्याकडे 3 वायर आहेत बेटा. ए, बी आणि सी. ह्या 3 वायर आहेत. ह्या 3 वायरला जर आपण कनेक्ट केलं, 3 वायरला काय केलं बेटा? कनेक्ट केलं. तर हा जो कनेक्टिंग पॉइंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज जंक्शन. त्याला काय म्हणायचं आपल्याला? जंक्शन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा लूप. नेक्स्ट कन्सेप्ट काय बेटा? लूप. लूपचा अर्थ काय बेटा? क्लोज्ड कंडक्टिंग पाथ. आता आपण घेतलं होतं ना 3 लूप बेटा. काय हे? काय म्हणलं त्याला? ए, बी, सी. समजा हा ए जर क्लोज झाला, क्लोज सर्किट आहे की नाही, तर त्याला काय म्हणूया आपण? लूप. त्याला काय म्हणूया? लूप. इकडनं हा सुद्धा क्लोज झाला, तर हा काय झाला बेटा? सेकंड लूप. ठीक आहे. आणि हे जे असतील त्याचे फर्स्ट, सेकंड, थर्ड हे काय असतील त्याचे? ब्रांच. हे काय असतील त्याचे? ब्रांच. ठीक आहे. सो काय बघतोय आपण? करंट इलेक्ट्रिसिटी जंक्शन. 2-3 कंडक्टर जॉईन केले तर त्याला काय म्हणूया? जंक्शन. 2-3 कंडक्टर एक्सटर्नली क्लोज असतील तर त्याला काय म्हणूया बेटा? लूप. आणि ब्रांच कशाच असेल बेटा? एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन 2 जंक्शन. 2 जंक्शन मधला जो पार्ट असेल त्याला आपण काय म्हणूया बेटा? ब्रांच. इथे एक्झाम्पल दिले बघा. आहे सर्किट बेटा. ठीक आहे. काय बघा इथं? हा आर म्हणजे काय बेटा? रजिस्टर. आरचा अर्थ काय? रजिस्टर्स. आय म्हणजे काय? करंट. ई इप्सिलॉन जो आहे तो काय असतो बेटा? ईएमएफ म्हणजे तो काय असणार आहे? बॅटरी असणार आहे. ईएमएफचा अर्थ काय असणार बेटा? बॅटरी. ठीक आहे. बघा इथं 2 बॅटरी जोडलेल्या आहेत. 3 सॉरी इथं वेगळा आहे ना. 3 बॅटरी आहेत आणि रजिस्टर बघा 1 2 3 असं रजिस्टर आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हे दिसतात बेटा ए आणि बी. ठीक आहे. ए पॉइंटला बघा हा 1 2 आणि 3 3 वायर जोडलेत की नाही, म्हणजे ए काय झाला बेटा? जंक्शन. बी बी पॉइंटला सुद्धा हा एक पॉइंट जोडलाय, हा एक जोडलाय, हा जोडलाय. बी पॉइंटला सुद्धा कनेक्शन आहे, जोडलेले 3 वायर, म्हणजे बी सुद्धा काय झालं बेटा? जंक्शन. प्रत्येकात जंक्शन म्हणजे जिथं 2-3 वायरी जोडतात. ठीक आहे. किंवा इथनं वायर निघतात त्याला आपण काय म्हणायचं आहे? जंक्शन. बघा इथे दिलेलं आहे, तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. जंक्शन कुणाला म्हणायचं? ठीक आहे. 2 जंक्शन्स आहेत ज्याला आपण काय म्हणतो? लेबल ए. 3 ब्रांचेस आहेत आणि 3 ब्रांचेस कुठले म्हणलेले आहेत बघा? 1 2 3. पहिली ब्रांच कुठे गेली आहे? ही पूर्ण असेल ती फर्स्ट ब्रांच. ही दुसरी असेल ती काय असेल बेटा? सेकंड ब्रांच. आणि ही कुठली असेल? थर्ड ब्रांच. ठीक आहे. आणि हे जी स्टडी केली एका सायंटिस्टने, त्याचं नाव काय होतं? किर्चॉफ. आणि त्याने 2 लॉज दिलेले आहेत बेटा. त्यातला पहिला आहे किर्चॉफ फर्स्ट लॉ. त्याचं नाव काय बेटा? करंट लॉ. आणि दुसरं नाव काय त्याचं? जंक्शन लॉ. किर्चॉफ करंट लॉ किंवा काय म्हणतो आपण? जंक्शन लॉ. काय सांगतो बेटा हा लॉ? किर्चॉफ फर्स्ट लॉ काय सांगतो बेटा? अल्जेब्रिक सम. कशाचा अल्जेब्रिक सम बेटा? करंट. Algebraic sum of current at a junction in an electric circuit is a 0. ठीक आहे. समजा 2-3 वायर आहेत बेटा हे. ठीक आहे. इथं कनेक्ट केलं म्हणजे हा काय असेल? जंक्शन असेल. ठीक आहे. 1 I2 I3 I. ठीक आहे. 4 वायर आहेत, 4 वायर जोडलेले आहेत. कुठं जोडलेले आहेत? ह्या पॉइंटला. म्हणजे हा पॉइंट काय झाला बेटा? तिथं जंक्शन झालेला आहे. ठीक आहे. मग समजा अशी मी काय डायरेक्शन केली. ठीक आहे. तर ह्या जंक्शनचा अल्जेब्रिक सम जो असणार आहे, कसला सम बेटा? करंटचा सम. आय म्हणजे करंट, आय म्हणजे काय? छोटा आय म्हणजे काय बेटा? नंबर. हा काय असतो? 0. हा काय असणार आहे? 0. एखादा जंक्शन असेल तिथं जो टोटल करंट येणार आहे सगळ्या ब्रांच कडनं, तर तो किती कन्सिडर काय म्हणून सांगतो बेटा? तो 0. ठीक आहे. आणि समेशन लिहिताना बेटा इथं आय इज इक्वल टू किती पर्यंत येईल? 1 पासून कुठे येणार आहे? n पर्यंत. 10 असेल, 20 असेल, 30 असेल. इथं किती 1 2 3 4 आहेत ना. इथं 1 2 किती येणार मग आपलं? 4. मग हे स्टडी करताना रूल्स आहेत बेटा. रूल्स लक्षात ठेवायचं. काय रूल आहेत बेटा? करंट जर टुवर्ड जंक्शन येत असेल, करंट कुठे आला बेटा? टुवर्ड जंक्शन, तर तो कसा घ्या म्हणून सांगितलं बेटा? पॉझिटिव्ह. आणि जर करंट अवे फ्रॉम जंक्शन असेल तर तो कसा घ्या बेटा? निगेटिव्ह. ठीक आहे. इथे एक्झाम्पल दिलं बघा बेटा. काय बघतोय आपण? किर्चॉफ फर्स्ट लॉ. त्याला दुसरं नाव काय बेटा? करंट लॉ. त्याचं नाव काय? जंक्शन. स्टेटमेंट काय सांगायचं तुम्ही? अल्जेब्रिक सम. कशाचा अल्जेब्रिक सम बेटा? ऑफ द करंट. कुठं? ऍट एनी जंक्शन इन इलेक्ट्रिक सर्किट इज 0.
अल्जेब्रिक सम ऑफ द करंट इन ॲट एनी जंक्शन इन इलेक्ट्रिक सर्किट काय असणार बेटा 0 आणि त्यानंतर हे करावं लागेल समेशन करायचं समेशन करणं आय 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 एक कॅपिटल आय एक स्मॉल आय इज इक्वल टू काय म्हणा बेटा जी ठीक आहे आय इज इक्वल टू 1 आणि अप टू कुठे बेटा एन ठीक आहे आता आय काय बेटा आय आय काय करंट इन आयथ कंडक्ट आयथ कंडक्ट म्हणजे काय 10 असतील 20 असतील 100 असतील वॉटेवर कंडक्ट एक्झाम्पल इथं दिले बेटा बघा हा पी इथं जंक्शन आहे बेटा बरोबर आहे जंक्शन कुठला आहे पी किती वायर जॉईन केलेत बघा त्याला बेटा 1 2 3 4 5 6 वायर काय केलेत बेटा जॉईन केले पी वायर आहे सॉरी पी जंक्शन आहे आणि त्या पी जंक्शनला काय केलं बेटा वायर किती कनेक्ट केलेले आहे 6 मग इथं बघा हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 6 ॲरो महत्वाचं म्हणून सांगितलं तुम्हाला काय सांगतो बेटा ॲरो हा ॲरो काय इंडिकेट करतो टुवर्ड्स द जंक्शन हा काय इंडिकेट करतो बेटा अवे फ्रॉम जंक्शन जंक्शन तर करंट चालला असेल तर कसा घ्या म्हणून सांगितलं बेटा पॉझिटिव्ह ठीक आहे मग आता इथं सांगा I1 मी प्लस घेऊ का मायनस घेऊ बेटा I1 प्लस घेणार ना पॉझिटिव्ह आहे ना आज चाललाय ना I2 बघा कसं घेणार अवे फ्रॉम द जंक्शन आहे कसं घ्यायचं तो मायनस I3 प्लस I4 अगेन टुवर्ड द जंक्शन आहे म्हणून I5 बघा बाहेर चाललाय मायनस आणि I6 सुद्धा काय केलं बेटा बाहेर चाललं आणि या सगळ्यांचा सम किती घ्यायचा 0 ह्या सगळ्यांचा सम काय केलं बेटा आपण 0 बघा बरोबर आहे का I1 मायनस I2 प्लस I3 प्लस I4 मायनस समेशन काय घ्यायचं बेटा 0 याला थोडा ऍडजस्ट करा काय ऍडजस्ट केलं बेटा मायनस वाले तिकडे नेले तिकडे गेल्यावर प्लस होतात ना त्याने हे मायनस आहेत ना कोण कोण मायनस आहेत 2 वाला 5 वाला आणि 6 वाला मायनस आहे तिकडे गेला काय होतील बेटा प्लस ठीक आहे बघा हा एवढा करंट हा इज इक्वल टू म्हणजे इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट म्हणू शकते मी इनकमिंगचा अर्थ काय बेटा कुठं चाललंय जंक्शन हा कुणा एवढा असेल बाहेर चाललेला कळते फर्स्ट लॉ ठीक आहे साइन कन्व्हेन्शन साठी रूल मी जे तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितले तेच लिहिले काय साइन कन्व्हेन्शन बघा करंट अरायव्हिंग ऍट द जंक्शन याचा अर्थ काय करंट कुठे आलाय बेटा अरायव्हिंगचा अर्थ यालाय कुठे आलाय जंक्शनला आलेला आहे तो कसा कन्सिडर करा म्हणलं बेटा त्यांनी पॉझिटिव्ह आपल्या अंडरस्टँडिंग साठी जंक्शन कडे जात असेल करंट तर काय घ्या पॉझिटिव्ह करंट लिव्हिंग द जंक्शन जंक्शन पासून लांब चाललंय हवे चाललंय तर काय घ्या बेटा नाही काय एवढे का लॉ फर्स्ट लॉ तुम्हाला 2 मार्काला विचारतील काय विचारतील बेटा स्टेट किर्चॉफ फर्स्ट लॉ येईल किंवा करंट लॉ जंक्शन लॉ वॉटेवर काय तर असेल काय लागेल बेटा तुम्हाला स्टेटमेंट काय स्टेटमेंट करणार अल्जेब्रिक सम कुणाचा सम अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट एनी जंक्शन इन द सर्किट इज 0 साइन लिहायला गेला असं समेशन I इज इक्वल टू 1 पासून कुठे लिहायला लागेल का एन त्याच्या पुढे एक कॅपिटल आहे एक स्मॉल आहे इज इक्वल टू काय करायचं बेटा 0 तुम्हाला अजून डिटेल मध्ये करायचं असेल तर हे स्ट्रक्चर काढा इथं 6 काढले तुम्ही 2-3 काढलं तरी ठीक आहे आणि खाली काय करायचं बेटा इक्वेशन द्यायचं इक्वेशन लिहिताना काय लक्षात ठेवा जंक्शन कडे जात असेल तर काय लिहा प्लस आवे जात असेल तर काय लिहा मायनस आणि सगळं लिहून इज इक्वल टू काय लिहायचं बेटा 0 हा काय सांगतो किर्चॉफ फर्स्ट लॉ ठीक आहे नेक्स्ट आहे बेटा किर्चॉफ सेकंड लॉ ठीक आहे हा किर्चॉफ फर्स्ट लॉ जो आहे बेटा सीईटीला क्वेश्चन विचारतील हा बेस्ड आहे कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज सीईटीला पडलेला क्वेश्चन आहे किर्चॉफ फर्स्ट लॉ बेस्ड ऑन डॅश कशावर बेस्ड आहे बेटा तो कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्जचा अर्थ काय करंट ना करंट म्हणजे काय बघितलं आपण फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज जेवढं जात आहे तेवढं बाहेर येणार आहे इनकमिंग इज इक्वल टू काय आहे आउटगोईंग म्हणजे करंट म्हणजेच काय इलेक्ट्रिक चार्ज सो फर्स्ट लॉ कशावर बेस्ड आहे बेटा कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज सेकंड लॉ काय सांगतो बघा किर्चॉफ सेकंड लॉ आहे त्याचं नाव काय बेटा व्होल्टेज लॉ काय नाव आहे त्याचं व्होल्टेज लॉ आणि हा बेस्ड आहे बेटा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कशावर बेस्ड आहे हा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आता हा लॉ काय सांगतो बघ ठीक आहे इथं सुद्धा अल्जेब्रिक सम घ्यायचा आहे इथं सुद्धा काय घ्यायचं बेटा आता किर्चॉफचा कुठला लॉ बघू आपण सेकंड लॉ ठीक आहे सो सेकंड लॉ घेताना इथं सुद्धा अल्जेब्रिक सम मगाशी कुणाचा सम घेतला बेटा करंटचा सम घेतला इथं अल्जेब्रिक सम कशाचं घ्यायचं बघा अल्जेब्रिक सम कशाचं बेटा पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्सचा अर्थ काय मी लास्ट लाईनला शिकवते वीर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय सांगतो बेटा मी वीर म्हणजे काय बेटा व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कुणा एवढा असतो बेटा करंट पासिंग थ्रू द कंडक्टर अँड रेजिस्टन्स ओहम्स लॉ सांगतो हा ओहम्स लॉ आहे
व्ही म्हणजे काय बेटा ओम्स लॉ. व्ही म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स. हा पुन्हा एवढा असतो करंट आणि त्याचा काय बेटा रेझिस्टन्स. ठीक आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय घ्यायचंय आय आर. सो किर्चॉफ सेकंड लॉ काय सांगतो बेटा अल्जेब्रिक सम. कुणाचा अल्जेब्रिक सम पोटेन्शियल डिफरन्स अँड ईएमएफ. ईएमएफ अर्थ माहिती का तुम्हाला बेटा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ईएमएफचा अर्थ काय बेटा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ क्लोज्ड लूप. लूप कसा असेल बेटा क्लोज असेल. अशा वायरला ऍप्लिकेबल नाही आहे. हा काय पाहिजे बेटा क्लोज पाहिजे. सो अल्जेब्रिक सम कशाचा अल्जेब्रिक सम बेटा पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इन अ क्लोज लूप इज 0. लूप जर क्लोज असेल तर त्याच्यामध्ये येणारा पोटेन्शियल डिफरन्स अर्थ काय प्रोडक्ट म्हणजे काय बेटा मल्टिप्लिकेशन. कशाचं मल्टिप्लिकेशन करंट आणि रेजिस्टन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ह्याचा सम काय असतो बेटा 0. कळते का. सो सेकंड लॉ काय सांगायचं अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ क्लोज्ड लूप इज 0. आणि अल्जेब्रिक सम आय आर सो किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय सांगतो बेटा अल्जेब्रिक सम. कशाचा अल्जेब्रिक सम पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ इन क्लोज्ड लूप हा कसा असतो बेटा 0. सो समेशनला समेशन कोणाचं बेटा आय आर प्लस समेशन ऑफ इप्सिलॉन छोटा ई इज इक्वल टू काय असणार आहे 0. इथे सुद्धा साइन कन्व्हेन्शन आहेत बेटा. काय साइन कन्व्हेन्शन आहेत बघा. कंडिशन काय बेटा ह्याची लूप कसं पाहिजे बेटा कंडिशन काय लूप कसं पाहिजे क्लोज पाहिजे ना. आपल्याला पहिली कंडिशन असं काय तर सर्किट असेल आपल्याला ह्याची कंडिशन काय बेटा समजा तुम्ही लूप चूज केलाय. तुमची जाणारी कंडिशन तुमची जाणारी डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम असेल. काय सांगाले मी तुम्ही कुठल्या पाथनी जाणार आहे. पाथ समजा ए बी सी डी ई एफ असेल असं तुम्हाला नंबर दिलेला असतो बेटा. जर तुम्ही असं चालला ए बी सी एफ असं चाललात म्हणजे असं चालत ना या डायरेक्शनने चाललात. तुम्ही ज्या डायरेक्शनने चाललात त्या डायरेक्शन मध्ये जर करंट आहे बरोबर आहे दोन्ही डायरेक्शन सेम आहेत त्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू घ्यायची आहे निगेटिव्ह. कळते का काय सांगाले तुम्ही करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललात तर काय करा डायरेक्शन निगेटिव्ह घ्या. करंटच्या अपोजिट चालला असेल तर व्हॅल्यू कशी घ्या बेटा पॉझिटिव्ह. ठीक आहे जर आपण असं केलं बेटा हे बघा तुम्ही असं चाललेलं आहे एक मिनिट असं चाललेलं आहे. करंट असे आले ना आपण असं चाललेलं आहे. अपोजिट चालला तर व्हॅल्यू काय घ्या पॉझिटिव्ह. करंटच्या डायरेक्शन मध्ये चालला तर व्हॅल्यू कशी घ्या बेटा निगेटिव्ह. फक्त रूल लक्षात ठेवा. जाताना बॅटरी आली का नाही बॅटरी आल्यावर बेटा एक अशी दोन असतात तुम्ही मोठी लाईन काय इंडिकेट करते बेटा प्लस का मायनस. छोटी लाईन काय इंडिकेट करते मायनस. जाताना जर मोठी लाईन असेल म्हणजे पॉझिटिव्ह आलं तरी अपोजिट काय घ्या नेगेटिव्ह. छोटी लाईन आली तर अपोजिट काय घ्या बेटा पॉझिटिव्ह. कळतंय का अपोजिट करायचंय. काय अपोजिट करायचंय डायरेक्शन जाताना सेम करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललं तर व्हॅल्यू कशी घ्या निगेटिव्ह. जाताना करंटची डायरेक्शन आपल्या अपोजिट आहे म्हणजे आपण असं चाललं करंट असंही आलंय तर व्हॅल्यू कशी घ्या बेटा पॉझिटिव्ह. जाताना बॅटरी आली बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आलं तर व्हॅल्यू कशी घ्या पॉझिटिव्ह. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आलं तर व्हॅल्यू कशी घ्या बेटा निगेटिव्ह. इतर रूल दिले. काय म्हणले बघा वाईल ट्रेसिंग द लूप म्हणजे लूप मध्ये जाताना बेटा रजिस्टर जर वी आर ट्रॅव्हलिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट कुठल्या डायरेक्शनने चाललो बेटा करंटच्या डायरेक्शनने चालला असेल तर पोटेन्शियल डिफरन्स कसा घ्या म्हणलंय कळतंय अलॉंग डायरेक्शन ऑफ करंट जात असेल तर पोटेन्शियल डिफरन्स नेगेटिव्ह. डायरेक्शन अगेन्स्ट चाललो कुणाच्या अगेन्स्ट चाललो बेटा करंटच्या अपोजिट चाललो तर व्हॅल्यू कशी घ्या बेटा पॉझिटिव्ह. सेल आली ईएमएफ नेगेटिव्ह टर्मिनल आलं तर काय घ्या पॉझिटिव्ह टर्मिनल घ्या. पॉझिटिव्ह टर्मिनल आलं तर काय घ्या नेगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल आलं तर काय घ्या बेटा नेगेटिव्ह टर्मिनल. पॅरेंट्स आहेत बेटा
कळालं रूल बेटा? ठीक आहे. करंटच्या डायरेक्शनला चाललं तर व्हॅल्यू नेगेटिव्ह, करंटच्या अपोजिट चाललं तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह. बॅटरीचं नेगेटिव्ह टर्मिनल आलं तर काय घ्या? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आलं तर काय घ्या? नेगेटिव्ह. इथं आहे बघा, याच्यानं लक्षात. कसं चाललंय बघा आपण ए बी एफ जी बघा ए बी एफ जी ए चाललं बरोबर आहे. करंट बी तसंच चाललंय का बेटा? करंट तसंच चाललंय ना. आपण जसं चाललो तसंच करंट चाललंय. मग काय शिकलंय आपण? आपण जर चाललो तसाच करंट असेल तर व्हॅल्यू नेगेटिव्ह. बरोबर. कुठली नेगेटिव्ह घ्यायचं? I1 R1 काय घ्या? नेगेटिव्ह. परत कोण आलं बेटा? I3 R5 काय घ्या? नेगेटिव्ह. इथं लिहू का बेटा? कसं लिहिणार? -I1 R1 बरोबर आहे. परत इथं सुद्धा सेम डायरेक्शन आहे. -I3 I5 जी व्हॅल्यू लिहिली तेच लिहायचं बेटा. इथं कोण आहे बेटा? R3 आणि I1 आहे. मायनस I1 आता बॅटरीचं कुठलं टर्मिनल आहे बेटा हे? नेगेटिव्ह. काय घ्यायचं मग? पॉझिटिव्ह काय घ्या? E1 इज इक्वल टू बरोबर आहे. ह्या सगळ्या नेगेटिव्ह व्हॅल्यू तिकडे टाकू काय होते? पॉझिटिव्ह. म्हणजे असं लिहू शकते का बेटा मी बघा? E1 इज इक्वल टू I1 R1 प्लस I3 R5 प्लस I1 ठीक आहे. तेच दिले का बघा इकडे? सगळं मायनस होतं. मायनस 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 हे. मग हे मायनस इकडे गेलं काय होणार बेटा? प्लस. कळतंय? दुसरा लूप बघू. दुसरा लूप कसं चाललो बेटा आपण? सी बी एफ डी आणि परत सी बरोबर आहे. असे ना डायरेक्शन. करंट बी त्याच डायरेक्शनला चाललंय. हे बघा असं आहे ना करंट बी. मग परत कसं देणार? मायनस. काय काय ना मायनस मध्ये सांगा. इथं कोण आहे? आय किती बेटा तिथं? काय ना मग I2 R2 इथं काय येणार बेटा? मायनस I3 R इथं काय येणार? मायनस I2 R इज सॉरी इथं हा कुठला टर्मिनल आहे? मायनस म्हणजे काय घ्यायचं? प्लस काय घेणार? E2 इज इक्वल टू 0. परत आता हे सगळे मायनस तिकडे गेल्यावर काय होईल बेटा? प्लस. बरोबर आहे का बघा? व्हॅल्यूज तसेच आहेत का? कळालं? कळाले दोन्ही रूल बेटा. ठीक आहे. फर्स्ट लॉ कशावर बेस्ड आहे बेटा? कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. सेकंड लॉ कशावर बेस्ड आहे बेटा? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. दोन्ही लॉज कळालेत बेटा. किरचॉफ फर्स्ट लॉ काय सांगतो बेटा? अल्जेब्रिक सम ऑफ करंट पासिंग थ्रू द जंक्शन इज 0. सेकंड किरचॉफ सेकंड लॉ व्होल्टेज लॉ काय सांगतो बेटा? अल्जेब्रिक सम. कुणाचा अल्जेब्रिक सम? पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ क्लोज लूप इज 0. काय अवघड आहे का बेटा याच्यामध्ये? पेपरला हे दोन्ही लॉ टाका. हेडिंग टॉपिकचं नाव टाका. बघा एक प्रॉब्लेम दिला. सर्किट दिलं बेटा. काय काय म्हणलं सर्किट मध्ये बघा. इकडे येला करंट I1 किती बेटा? 70. हा I2 किती म्हणलं बेटा? 3. I3 I4 ची व्हॅल्यू रिलेटिव्ह. हा I5 एरो सगळं बरोबर काढले बेटा. हा काय म्हणलं बघ सर्किट दिले बेटा. I1 मधनं असं असं एरो आहे असं काय इंडिकेट करतो बेटा? करंट कुठे आलाय? टुवर्ड्स द जंक्शन. तो टुवर्ड्स द जंक्शन जो करंट आहे तो कसा घ्यायचा म्हणून सांगितलंय? पॉझिटिव्ह. सो I1 काय म्हणा बेटा? प्लस किती घ्यायचंय? 70. ह्या पॉइंटला आल्यावर हा काय बेटा? I2 कसा आहे बघा? एरो कुठे आहे? बाहेर चाललेला आहे. म्हणजे कसा आहे तो? अवे फ्रॉम द जंक्शन. म्हणजे I2 कसं द्यायचं बेटा? नेगेटिव्ह. किती आहे नेगेटिव्ह बेटा? त्यामुळे काय घेते? मायनस. मग आता I3 किती असेल बेटा? कसं करतो आपण? I1 प्लस I2 करतो ना. I1 किती आहे? 70. I2 किती आहे? -3. म्हणजे किती आला बेटा? 40. किती आला? 40. म्हणजे I3 पैसे किती घ्यायला लागेल आपण? 40 नाही. त्यातला ह्या पॉइंटला आल्यावर परत अवे फ्रॉम द जंक्शन किती गेलं बेटा? 2 एम. किती गेलेला आहे? 2. I5 काढायला लागेल आपल्याला. ठीक आहे. कसं काढणार I5? I5 कसं काढणार? I3 प्लस I4.
I3 किती आहे बेटा 14. I4 किती आहे 2 घ्यायचं का -2 का बरं -2 घेतलं बेटा अवे फ्रॉम किती आलं बेटा उत्तर 12 म्हणजे काय कळालं बेटा I5 किती आहे हा तो परत स्प्लिट झालाय कुठं स्प्लिट झाले बेटा 7 कडे आणि 6 7 कडे बाहेर किती पडले बेटा नाही 6 कडे किती आले ते विचारले ना बेटा आपल्याला मग करायचंय काय आपल्याला I6 ठीक आहे कसं करणार I6 बेटा हा आलेला कुठला बेटा I5 ठीक आहे आणि हा इकडचा गेलेला कोण आहे तो I7 किती येतं बेटा I5 किती आहे 12 I7 किती आहे 9 I6 किती आला मग 3 ना 20 मायनस करायला लागेल ना हा बाहेर गेला ना बेटा बाहेरच गेले ना तो बाहेर गेले कुठे बेटा I5 हा काय काय हा 5 12 आहे ना हा I5 आहे येणार किती आहे बेटा 12 इथं बाहेर पडणार किती असेल 9 व्हॅल्यू बरोबर लिहिलेत ना हा 9 आहे हा 2 बाहेर पडलेला आहे हा 3 आहे हा 17 आहे बरोबर आहे वरचं किती आलेला आहे बेटा 17 I3 किती आलाय 14 बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर हा बाहेर पडला त्यांचं काय तर चुकलंय बघ काय केलं त्यांनी इथं प्लस केलं बेटा इथं चुकलंय हा बघा एरो असा आहे काय इंडिकेट करतो हवे आहे ना त्यामुळे त्यांचं चुकलंय आपलं चुकलं नाही त्यांचं चुकलं बेटा हे बघा असा एरोचा अर्थ काय बाहेर पडलेला आहे त्यामुळे इथं आपण मायनस केलंय 14 मधनं 2 गेले किती आले बेटा 12 ठीक आहे त्यानंतर त्या 12 मधनं किती बाहेर पडलं बेटा 9 मग किती राहिलं 3 सो I6 किती येईल बेटा 3 ठीक आहे त्यांनी कुठं चुकलं बघा इथे चेक करू पुस्तक मध्ये इथे येणार किती होता 17 बरोबर आहे हा 17 आहे आणि त्यातलं बाहेर पडणार किती आहे बेटा 3 17 मधला 3 गेले किती राहिले 14 I3 किती आला पाहिजे 14 आला त्यांचं बरोबर ठीक आहे I5 इथं येताना 14 आहे पण बाहेर किती पडलाय 2 त्यामुळे इथे किती आला पाहिजे बेटा 12 त्याने चुकून काय केलं बेटा प्लस केले हे दोन्ही प्लस ठीक आहे 12 त्यातला किती गेला बेटा बाहेर 9 राहिलं किती 3 आपलं बरोबर आहे किती आलं बेटा इथं त्यांचं चुकलं कळतंय एक दिवस तुम्हाला करता असंच I1 दिलाय I2 दिलाय I3 काढा I4 दिलाय I5 काढा त्यानंतर काय करा बेटा I7 काढा ठीक आहे ते सांगा मला. केलं बेटा काय ना I1 किती आहे बेटा 20 I2 किती आहे 3 हा प्लस मध्ये घ्यायला लागेल I1 बरोबर आहे I2 कसं घेणार मायनस मायनस किती आहे सो I3 किती असेल बेटा 20 मायनस 3 किती येणार 70 सो I2 किती येणार बेटा सॉरी I3 किती येईल बरोबर आहे ओरली बी करू शकता तुम्ही सीईटीला ओरलच करा ठीक आहे I3 17 आला त्यामध्ये हा आहे म्हणजे काय झाला ऍड झाला किती ऍड झालं बेटा 6 एम्पियर 17 प्लस 6 किती आले 23 बरोबर आहे I5 किती आला बेटा 23 त्यातला 5 एम्पियर गेलाय बरं ना एरो बाहेर आहे ना 5 एम्पियर 23 मायनस 5 किती आले किती 18 तो I7 किती आलं बेटा कळतंय फक्त प्लस मायनस एरो लक्षात यायला पाहिजे जंक्शन पर जात असेल तर प्लस घ्या बाहेर जात असेल तर मायनस